नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण सिल्क धागा वापरून पान फिल कसं करायचं ते पाहूयात। तर त्यासाठी मी ही डबल तारची सुई घेतलेली आहे आणि हे मी एकाच कलरचे 2 धागे घेतलेले आहेत, कारण आपण सिल्क धाग्याने वर्क करणार आहोत ना। तर काय करावं लागणार आहे की डबल धागा घ्यावा लागणार आहे, किंवा सिंगल धागा जरी तुम्ही घेतला, म्हणजे एकच रीळ जरी घेतला तरी काय करायचं, आपली जी शिलाई मशीनची बॉबिन असते तर त्या बॉबिनमध्ये काय करायचं, धागा भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना मग तो तसा डबल करायचा। तर माझ्याकडे 2 धागे अवेलेबल होते म्हणून मी 2 धागे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता। आणि आता काय करायचं, 2 धागे मिळून घेतले मी आणि याला आता गाठ मारून घेतलेली आहे। तर आता गाठ मारून घेतली तर मग जो एक्स्ट्राचा जो धागा निघलेला आहे तो आता कट करून घ्यायचा आहे आणि मग आपण वर्क करायला स्टार्ट करणार आहे। तर स्टार्टिंगला काय करायचं आहे, हे जे आपण पानाचा आकार तयार केलेला आहे, म्हणजे पाकळीचा आकार, तर त्याच्यावरती पूर्ण ह्याला चेन स्टिच करून घ्यायचे आहे। तर या इथं बघू शकता मी अशी चेन स्टिच करून घेत आहे। तर मी पाकळीचा आकार 2 काढलेले आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच पाकळी फिल करून दाखवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सेकंड पाकळी फिल करून दाखवणार आहे। आउटलाईन तर करून ठेवणार आहेत, पण सेकंड पाकळी जी मी पाकळी आता चेन स्टिच करत आहे ती पाकळी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशी फिल करायची ते पाहूयात। आणि जी शेजारची पाकळी आहे तिचं मी आज तुम्हाला कशी फिल करायची ते दाखवणार आहे। तर ह्या पाकळीला आपण आउटलाईन करून घेतली आणि नंतर सेकंड जी पाकळी आहे तिला पण मी आउटलाईन तयार करून घेते आणि डायरेक्ट वर्क कसं करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते। तर इथं एंड नॉट मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी, आणि इथे पाहू शकता सेकंड पाकळी पण मी आउटलाईन तयार करून घेतलेली आहे। आणि आपल्याला या पाकळीमध्ये ही असं क्रॉस, जे आपण क्रॉस स्टिच पाहिली असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही कशा प्रकारची स्टिच आहे। तर या पद्धतीनं आपण ही करून घ्यायची आहे। एक लॉंग टाका आणि जी आपण आउटलाईन तयार केलेली आहे त्या आउटलाईनच्या आतमध्ये एक टाका, म्हणजे जो लॉंग घेतलेला आहे तोच आउटलाईनच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि आउटलाईनच्या बाहेर एक शॉर्ट टाका घ्यायचा आहे, जेणेकरून काय होणार की ते आपलं जे मोठा टाका घेतलेला आहे तो जागेवर फिक्स राहणार आहे। त्यासाठी आपल्याला आउटलाईनच्या बाहेर टाका घ्यायचा आहे, तो छोटासा टाका आहे। तर सेमच आहे पूर्ण जी पाकळी आहे आपल्याला, तर या पद्धतीनंच फिल करायची आहे। लॉंग टाका, शॉर्ट टाका याच पद्धतीनं, यात वेगळं आणखीन काहीच म्हणजे वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे। लॉंग टाका घ्यायचा आहे, शॉर्ट टाका घ्यायचा आहे। तर ह्या जी पाकळी आहे ही आपण ब्लाऊजमध्ये जी आपण डिझाईन तयार करतो त्यामध्ये छोटीशी असते, पण या इथं मी तुम्हाला मोठी धावलेली आहे। ब्लाऊजमध्ये एवढे मोठे नाही करत, ते छोट्या छोट्याच असतात, ते व्यवस्थित अशा भरावं लागतात। आता ही मी मोठी धावली कारण तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे वर्क करताना, त्यासाठी। तर ब्लाऊजमध्ये जेव्हा बी करताल तर ती छोट्या पाकळ्या घ्यायच्या, मोठ्या नाही घ्यायच्या। खूप अशी सुंदर अशी डिझाईन याची पण तयार होते, खूप भारी वाटते ती डिझाईन। तुम्ही आणि जरी धागा खूप सावकाश हाताळा जेव्हा तुम्ही शिकत असताल त्यावेळेस, आणि मग जर तुमचा सराव झाला की काही हरकत नाही, फटाफट होऊन जातं ते। फक्त सुरुवातीला काय करावं लागतं, जरा सारखा धागा तुटतो, कारण आपल्याला त्यातलं एवढं नॉलेज नसतं, त्याच्यामुळे तो आपल्याला हाताळता येत नाही व्यवस्थितरित्या। आणि एकदा म्हणजे प्रॅक्टिस केली ना चांगली तर तो आपल्याला एकदम छान अशा पद्धतीने धागा हाताळता येतो। तर त्यासाठी तुम्ही जरी धाग्याची प्रॅक्टिस
जरी धागा नाही, सिल्क धाग्याची प्रॅक्टिस ठेवा. तर बघू शकता आपली ही अर्धी पाकळी तयार झालेली आहे. तर पानाचे वेगवेगळे आकार आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं, आकार तर एकच राहणार पण कशा पद्धतीनं फील करतात वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे पानं फील करतात. तर ते मी तुम्हाला सगळे आकार दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचंच बेल आयकॉनचं बटनही तुम्ही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला काय होणार, त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही सर्वात अगोदर माझा व्हिडिओ पाहू शकता आणि घरी बसून आरी वर्क शिकू शकता. बाहेर तुम्हाला शिकायसाठी याला खूप भरभक्कम अशी फीज मोजावी लागेल, तेव्हा कुठे तुम्ही शिकताल आणि त्यासाठी तुम्हाला आवर्जून बाहेर पडावे लागेल. जर ऑनलाईन क्लास घेतले तर काही हरकत नाही, घरी बसून शिकू शकता. पण ऑफलाईन क्लास असेल तर तुम्हाला बाहेर जावे लागेल, त्यासाठी खूप सारा वेळ द्यावे लागेल. तर चला, आपलं येतं आता ही एंड नॉट मारून घेते आणि आपला व्हिडिओ आता हा कंप्लीट झालेला आहे. आणि जो शेजारची पाकळी आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.